माझ्यासोबत आहेत लोगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबा गरुड. आबा, प्रथमतः तुम्हाला टाइम्स ऑफ पुणेकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या पद्धतीनं आता इलेक्शन होणार असं हे स्पष्ट झालेलं आहे, डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये इलेक्शन होतोय, त्या अनुषंगाने आज जे इच्छुक उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 3 मधले, ज्या पद्धतीनं फराळ वाटपाचा कार्यक्रम चालू आहे किंवा सांस्कृतिक वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅनरबाजी सगळीकडे चालू आहे, त्या संदर्भात तुम्ही काय बोला? नमस्कार. मी पहिल्यांदा आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आत्ताच मला तुम्ही जो प्रश्न विचारला की आता आपल्या जानेवारी महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये इलेक्शन लागण्याची शक्यता आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी वार्ड क्रमांक 3 मधून OBC मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा पवार गटातून उमेदवारीला इच्छुक आहे. आणि दुसरा प्रश्न तुम्ही मला विचारला की आपल्या पुणे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जे बॅनरबाजी जे आजचे उमेदवार करतात ते बरोबर आहे का? मी तर त्या ठिकाणी तुम्हाला खरं आवर्जून सांगतो, ज्यांना इलेक्शन लढायचे त्यांनी पहिला विचार करावा. आपण ज्या ठिकाणी बॅनर लावतो त्या ठिकाणी आपल्याला पहिली तिथली जनता ओळखते का ते बघावा. कारण आज आपल्याला माहिती आहे, वार्ड पुणे महानगरपालिकेचे वार्ड एकदम आडवे तिडवे झाल्यामुळं जे जे बॅनर ज्या भागामध्ये लागलेले त्या ठिकाणी लोक म्हणतात हे नवीन उमेदवार कुठले काय, हे सुद्धा त्या ठिकाणी लोकांना माहीत नाही. आजच्या घडीला खरंच जे बॅनरबाजी चाललेली आहे ती बॅनरबाजी कमी करावं. कारण त्याचा एक महत्त्वाचा विषय आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे, हे लोगाव परिसर असेल, वाघोली परिसर असेल, हे एक 8-9 वर्षापासून पुणे महानगरपालिकेला गेल्यानंतर तेव्हापासून या परिसराचं खऱ्या अर्थानं कोणतंही काम झालेलं नाही. कारण आम्हाला सर्वांना माहिती आहे, आम्ही रोज लोकांच्या सुखदुःखामध्ये जातो आणि आम्ही ज्यावेळी आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून अनेक पदं भूषवलेली आहे. 1997 साली मी लोगाव वाघोली मतदारसंघ असताना ज्यावेळेस जिल्हा परिषद लढवली त्यावेळेस त्या वेळेपासून तर आजपर्यंत या परिसरामध्ये माझा एक चांगला एक मोठा प्रतिसाद मला या मतदारसंघामध्ये लोकांनी दिलेला आहे. आज वाघोली असन, लोगाव असन, विमाननगर असन, विमाननगरच्या परिसरातला भरमाशेर भाग असन, संजय पार्क असन, सोमनाथ नगर असन, विमाननगर असन, या परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी अर्जुन आबा गरुड म्हणल्यानंतर लोक लगेच ओळखतात, हो ते माजी जिल्हा परिषद सदस्य. कारण आज मी 97 सालापासून लोकांच्या सुखदुःखामध्ये, लोकांच्या ज्या ज्या अडीपडच्या प्रश्नाला मी वेळोवेळी त्यांच्यासाठी उभा राहिलेले. त्यामुळे जनता मला माहिती आहे, यावेळेस सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या निमित्ताने मी OBCतून उमेदवारी मागितली. मला उमेदवारी तर मिळणारच आहे, पण उमेदवारी तुम्हाला मिळणार आहे, पण लोगावचे जे प्रमुख प्रश्न आहेत, रस्ता आहे, पाणीचा आहे, ड्रेनेजचा आहे, वीज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महापालिकेमध्ये लोगाव हे बरीच वर्ष गेलेली आहे. टॅक्सचा सगळ्यात मोठा विषय हा लोगावकरांना सतवतोय. आता तुमचा अजेंडा काय असणार आहे याच्यावर? नाही, याच्यामधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 8-10 वर्षापासून पुणे महानगरपालिका आमच्या लोगाव परिसराचा टॅक्स जमा करतोय. आम्ही वेळोवेळी पुणे महानगरपालिकेला गेल्यानंतर ह्या भागाचे रोड असेल, पाणी असेल, टॅक्स असेल, अनेक समस्या घेऊन गेल्यानंतर तिथले अधिकारी, आम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणतीही कामं घेऊन गेलो तर तिथले अधिकारी उत्तर देताना उडवाउडीची कामं करतात. याचं एक कारण आहे, तिथं आमच्या या लोगाव परिसरामधला एक नगरसेवक म्हणा, कोणी पदाधिकारी नसल्यामुळे या आम्हाला अडचणी येतात. त्यामुळं आमच्या जनतेला आता कळून चुकलेलं या परिसरातल्या जनतेला की आपल्या हक्काचा नगरसेवक, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, पण स्थानिक नगरसेवक पाहिजे, ही जनता आजच्या घडीला विचार करते. आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे, आत्ताची जनता हुशार झालेली. तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही हे सगळे प्रश्न सोडवता म्हणजे तुम्हाला विश्वास आहे का? हो, 100%. आणि जनतेला सुद्धा माहिती आहे, उद्या आबा नगरसेवक झाले तर आपले प्रश्न राहिलेले सर्व सोडतील, हे त्यांना सुद्धा सर्वांना माहिती आहे. आज ज्या ज्या ठिकाणी गेल्यानंतर मला स्वतः उमेदवार आपला मतदार विचारतात, आबा सगळ्यांचे बॅनर लागल्यात, सगळीकडे दिवाळीचे कार्यक्रम चालू आहे, तुम्ही काय इच्छुक नाही का?
मी त्यांना सांगितलं ऐन वेळेस आपण निर्णय घेणार आहे आणि मी इच्छुक आहे, कारण मी जवळ 97 सालापासून लोकांमध्ये सुखदुःखामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यात माझा या परिसरामध्ये एक मोठा सिंहाचा वाटा आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी ब्युरो चीफ सतीश राठोड, टाइम्स ऑफ पुणे. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.